स्वतंत्रपणे प्रचार करताना दिसतात. सोशल मीडियावर सुद्धा सिंगल व्यक्तीचा प्रचार होतो. हे कुठेतरी अवमेळ आहे असं वाटतं. नक्कीच हा अवमेळ आहे. परवा ज्या वेळेला ओतूर येथे शुभश्री हॉलमध्ये जेव्हा अमोलजी कोल्हे यांचा नागरिक सत्कार केला होता, त्यावेळेला बोलताना मी माझ्या भाषणात आवर्जून सांगितलं होतं की जे जे इच्छुक आहेत त्यांनी आपली इच्छुकता शैक्षणिक नोंदवावी सगळ्या पक्षातील. आणि जे काही चाललं आहे, कोण गाड्या फिरवतं आहे, कोण बाईट देतं आहे, कोण भावी आमदार म्हणतं आहे, कोण काही म्हणतं आहे, तर हे थांबवायला पाहिजे. अन्यथा पक्ष श्रेष्ठींनी त्याची दखल घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आमदार अतुल बेनके नेहमी सांगतात का शरद पवार माझ्या हृदयामध्ये आहे. आज अतुल बेनके शरद पवारांना भेटले, परंतु पवार साहेबांनी सांगितलं की लोकसभेला ज्यांनी आमचं काम केलं तो आमचा असेल. याच्यावरून तुमची शिवसेना म्हणून तुमची आघाडी आहे, तुमच्या अशा पल्लवी झाल्यात का ही जागा शिवसेनेसाठी शकते? हे पहा, मी आत्ताच सांगितलं की शिवसेनेलाच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनाच ही जागा सुटावी अशी सर्व शिवसेनेची मागणी आहे आणि जनसामान्यांची सुद्धा मागणी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शिवसेना फाटाफुटीनंतर उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मातोश्री बोलून घेतलं. बाळासाहेब तुमच्या मदतीची गरज आहे, तुमच्यानंतर शिवनेरीवर भगवा फडकला नाही अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय घ्यायचा? हे पहा, त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या दृष्टिकोनात फार क्रुशियल पिरियड होता आणि त्या प्रसंगी त्यांनी बाजीराव शेटकर निरोप दिला उद्धव साहेबांनी आणि सांगितलं की उद्धव साहेब तुम्हाला विचारत होते, तुम्हाला भेटायला बोलवलेलं आहे. मी सर्व गोष्टींचा सारासार विचार केला, पण मला जरा थोडंसं एक दिवसाची मदत द्या. आणि त्याच वेळेला सैनिकांचे मला फोन यायला सुरू झाले की आता आपली ती तथाकथित गद्दार मंडळी गेलेली आहेत, आता तुम्ही परत शिवसेनेत या. त्यामध्ये आमचे सरपंच बाळासाहेब सराफ होते, नंदूजी होते, मुकुंदा होते, ही सर्व मंडळी होती आणि तालुक्यातल्या बाहेर अनेक मंडळी होती की शिवसेनेत या. आणि मी शिवसैनिकांच्याही भावना जाणून घेतल्या आणि उद्धव साहेबांचं नाही आमचं फार जुनं नातं आहे, ते संबंध पाहता मी बाजीराव शेठला सांगितलं की आपण उद्धव साहेबांची टाईम घ्या, आपण भेटायला जाऊ. तेव्हा बाजीराव शेठने उद्धव साहेबांना फोन केला आणि बोलले उद्या तुम्हाला 12 वाजता बोलवलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही मातोश्रीवर गेलो. त्यावेळेला काय पण खास कार्यकर्ते माझ्याबरोबर नव्हते, पण त्यावेळेला भाजीमाला मार्केटचे आणि फुल मार्केटची मंडळी बरेच मंडळी माझ्याबरोबर होती. आणि त्यावेळेला उद्धव साहेबांनी असं सूचित केलं की बाळासाहेब तुम्ही गेल्यानंतर शिवनेरीवरती भगवा फडकला नाही, आता भगवा फडकण्याचं काम तुमचं सर्वांचं आहे. माझ्याकडे आणि सगळ्यांकडे बोट करून त्यांनी केलं. याचा अर्थ मी असा घेतला की कदाचित उद्धव साहेबांच्या मनामध्ये असेल की ही उमेदवारी पुन्हा मला देणार असं मी गृहीत धरलं आणि त्या दृष्टिकोनातनं मी 2-3 वर्ष त्या दृष्टिकोनातनं मी मला मनातून त्या दृष्टिकोनातून मी तालुक्यामध्ये काम करत आहे. बाळासाहेब दांगट 2024ची विधानसभा निवडणूक लढायला इच्छुक आहेत काय? हे पहा, आताच मी सांगितलं की इच्छुकता व्यक्त करायची असते ती श्रेष्ठींकडे आम्ही इच्छुकता व्यक्त केलेली आहे. जरीच म्हणजे असं तरी इच्छुक नाही अशातला काही प्रकार नाही. जुन्नर विधानसभा जर महाविकास आघाडीतून शिवसेनेला मिळाली नाही तर काय भूमिका राहील? हे पहा, शिवसेनेमध्ये आदेश चालत असतो आणि ज्याप्रमाणे आदेश येईल त्याप्रमाणे मग आम्ही काम करू त्या आदेशाप्रमाणे. तरी पण शिवसेनेची भावना फार वेगळी आहे. त्या शिवसेनेच्या भावनांचा सुद्धा विचार, सैनिकांच्या भावनांचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं.